पहिले तर मला हे लक्षात आलं की जेव्हा आपल्याला छोट्यात छोटा काही आजार होतो तेव्हा आपण डॉक्टरकडून जे प्रिस्क्राईब्ड औषधं आहेत तेच आपण घेतो. पण जेव्हा आपण आपल्या पिकांचा विचार करतो, जेव्हा पिकांना काही रोग होतो तेव्हा आपण त्यांना भरभरून औषधं देतो आणि ते पण प्रिस्क्राईब्ड नसतात. त्याचा काही सायंटिफिक आपल्याकडे एव्हिडन्स नसतो. आणि त्या फक्त पिकांना त्रास नाही होतोय त्या गोष्टीचा त्रास मातीला पण होतोय. आणि माती जसजशी डिग्रेड होत चालली आहे तसतसं मातीमध्ये काही नरिशमेंट नसल्यामुळे आपल्या अन्नामध्ये सुद्धा ते नरिशमेंट पोचू शकत नाही आहे. आणि हे सगळं लक्षात घेता आज इथे बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या. त्याच्यापैकी काही गोष्टी होत्या की मातीचं परीक्षण कसं करायचं, किंवा मातीमध्ये कोणते द्रव्य असतात, किंवा त्या मातीमध्ये पिकं एकमेकांशी कसं बोलतात आणि त्यांच्यामध्ये कसा वेगवेगळ्या केमिकल्सचा व्यवहार होतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आज इथे शिकायला मिळाल्या. आणि त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, त्याचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट ची लॅबमध्ये ते जीवाणू कसे तयार होतात ह्याचं प्रॅक्टिकली आम्हाला दाखवलं गेलं. आणि ह्याच्यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या आम्हाला शेती करताना, आमची जी डाळिंबाची शेती आहे ती शेती करताना आम्हाला भरपूर उपयोगी येतील. तर आपण सर्वांनी अशा प्रशिक्षणामध्ये जरूर सहभागी व्हावं. धन्यवाद. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.